नमस्कार मित्रांनो, आपण या सेशन मध्ये सीआयडीच्या परीक्षेसंदर्भात अपडेट काय आहे ते जाणून घेणार आहोत. काल आपण याला सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती समजून याबाबत, तरी सुद्धा हे एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. यापूर्वी मी एक युट्यूबला व्हिडिओ बनवला होता आणि ऍप मध्ये बॅचच्या मुलांसाठी एक व्हिडिओ बनवून माहिती दिली होती. याच्यामध्ये सीआयडी जे काही आपले अतिरिक्त महासंचालक आहेत त्यांचं स्टेटमेंट आलंय आणि यांनी काय सांगितलंय इथं बघा, तुम्हाला दिसताक्षणी कळेल ही हस्ताक्षर पद्धती आपली सीआयडी परीक्षा सुधारित जाहिरात लवकरच संधी उपलब्ध संधी म्हणजे ऍक्च्युली काय आहे की ही जाहिरात परत प्रसिद्ध होणार आहे, परत फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन होणार आहे आणि परत अभ्यासक्रम एक येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत. एक पहिली बाब तुम्हाला इथे सांगतो, याच्यामध्ये आता काय बघूया आपण काय आहे. इकडे पहा, यांनी काय म्हटलंय, हस्ताक्षर भरतीसाठी परीक्षा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी आपण रसायनशास्त्र केमिस्ट्री आणि फिजिक्स विषयातील प्राध्यापकांची बैठक बोलली. यात आम्ही सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. त्यानंतर उमेदवारांनी परीक्षेसाठी महिनाभराचा कालावधी दिला जाईल. म्हणजे आता याच्यामध्ये काय होणार आणि हे कोण सांगितलंय की सुनील रामानंद म्हणून जे अधिकारी आहेत अतिरिक्त पोलीस महासंचालक सीआयडी विभाग यांची, त्यांनी काय सांगितलं आपल्या याच्यामध्ये, याला इथे घ्या. ठीक आहे, इकडे बघा. एक काय होणार, आपला जो अभ्यासक्रम पाहिला तो नवीन अभ्यासक्रम जाहिरात होणार. नवीन जाहिरात म्हणजे ती जाहिरात पुन्हा प्रसिद्ध होणार. एक प्रसिद्ध होईल पहिला पार्ट, त्याच्यानंतर काय होईल दुसरं, यासोबत अभ्यासक्रम अपडेट होईल. मी एकदा एक लेक्चर मध्ये तुम्ही सांगितलं होतं की हे जे 2022 नियमावली ह्याच्यामध्ये सहकार्याची परीक्षा घेत असताना तुम्हाला एक गणित जीएस गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी हे विषय मध्ये इन्क्लूड करणं आवश्यक आहे. सगळ्या विषयांमध्ये एक वेटेज समान देणं आवश्यक आहे. आपला पेपर आहे 200 प्रश्न 200 मार्कांचा 100 प्रश्नांचा. म्हणजे आपण आतापर्यंत काय ऐकलं होतं त्याच्यामध्ये की 60 प्रश्नांचा एक पेपर होणार आणि त्याच्यामध्ये नंतर 40 प्रश्नांची एक टेक्निक निरीक्षण प्रश्न होणार. तर आता याच्यामध्ये काय होऊ शकतं की हे वेगवेगळे पेपर होणार. पेपर एक वेगवेगळं ऐकलं होतं आपण. याच्यामध्ये पेपर हा 1 आणि हा 2. पण आता काय होईल की याच्यामध्ये 15/60 म्हणजे जीएस 15, इंग्रजी 15, मराठी 15 आणि गणित बुद्धिमत्ता गणितचे 15, 60. टेक्निकल मध्ये फिजिक्स 10, केमिस्ट्री 10 आणि करंट सायन्स 20 असं होऊ शकतं. आणि 100 प्रश्न एकत्रित करून 200 मार्कांचा एक पेपर होऊ शकतो, किंवा हा पार्ट 1 होऊ शकतो पेपर 1 आणि हा पेपर 2 होऊ शकतो अभ्यासक्रम तो जाईल. म्हणजेच काय 2022 नियमावली ह्याच्या आधी सांगितलं होतं. कारण का तर आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस नियमावलीचा एक पालन झालं आहे का किंवा त्यानुसार सिलेबस आहे का हे पाहणं गरजेचं असतं. मी एकदा पाहिलं होते याच्या आधी एका परीक्षा नव्हती पाहिलं होतं आणि त्यामुळेच मी सांगितलं की याच्यामध्ये बदल होऊ शकतो. कारण 2022 नियमावलीचा थोडासा एक याच्यामध्ये करेक्शन वाटते, म्हणजे थोडंसं मिस्टेक वाटते, त्यामुळे मी हे सांगितलं सुद्धा होतं. आणि हा पेपर 1 होईल का 2 होईल त्याबाबत अजून माहित नाही, पण नवीन अभ्यासक्रम अपडेट होईल. आणि हा अभ्यासक्रम जे आहे याच्यामधला तो निरीक्षण चाचणी जे आपण म्हणतो त्याच्यामधला तो बाहेर भाग काढला जाऊ शकतो कदाचित, असं वाटतं मला शक्यता. आणि याच्यानंतर काय करायला तिसरा पार्ट आपला की फॉर्म भरण्यास ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काय मिळेल, टाइम मिळेल, वेळ मिळेल. आणि हा वेळ असेल की दिवसाचा तर 1 महिन्याचा जवळपास 1 महिन्यात सर्व वेळ असेल. आणि याच्यानंतर एक्झाम साठी परीक्षा असेल आणि या परीक्षेसाठी आपल्याला काय असेल इथं 4था टप्पा या परीक्षेसाठी 1 महिन्यात तिथून पुढे वेळ मिळेल कदाचित. ठीक आहे, म्हणजे आजपासून परीक्षेला. आता समजा आपण काय करूया, हे सगळं घडलं कधी, म्हणजेच काय नवीन जाहिरात किंवा सुद्धा अभ्यासक्रम अपडेट होणे आणि ऑनलाईन एक्झाम फॉर्म मध्ये म्हणजे सगळं एका दिवशी होणार. काय करणार ते सगळी प्रोसेस झाली की ते नवीन जाहिरात अपडेट करणार. त्या जाहिरातीमध्ये हा अभ्यासक्रम अपडेट केलेला असेल आणि त्या जाहिरातीमध्ये सांगितलं असेल की या तारखेपासून त्या तारखेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन केली आहे. या 3 बाबी एकत्र होतील आणि ही फॉर्म भरण्याची लिंक संपली की एक वेळ मिळाला 1 महिन्याचा, की यानंतर इथे 1 महिना पुन्हा तिथून पुढे परीक्षेचा टाइम असेल. कसं असं आपण विचारला की 10 मेला हे सगळं झालं. 10 मेला हा प्रोसेस झाली की म्हणजे अजून आपण समजत 2 दिवसात होईल. म्हणजे आपण कमीत कमी टाईप करू की इथून पुढं एकंदर 10 जून पर्यंत फॉर्म भरायला आपला वेळ दिला जाऊ शकतो. आणि तिथून पुढं 1 महिन्याला म्हणजे 10 जुलै फॉर्म भरण्याची तारीख संपल्यानंतर 1 महिन्याला म्हणजे 10 जुलैच्या आसपास काय होऊ शकते, इथं परीक्षा होऊ शकते असं मला वाटतंय. असं होऊ शकतं जर त्यांच्या सांगण्यानुसार त्या इथं फॉर्म भरण्याची मुदत संपेल आणि त्या फॉर्म भरण्यासाठी ओपन होईल. हे एवढ्या प्रोसेस
एकंदरीत आहेत, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीएस आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स याच्यावरचा अभ्यास प्रचंड प्रमाणात वाढवा आणि त्या विषयाचा बाकीचे विषय असतील नसतील जे काय असेल तर ते नंतर तुम्ही करू शकता, पण सध्या तरी एवढं प्रमाणात चांगल्या प्रमाणात करा आणि ह्याची लवकरच अपडेट येईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात. थांबू आपण इथं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कोणाला कोर्स हवा असेल सीआयडीचा तर सीआयडीचे बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत, आपल्याकडे बरेचसे मुलं जॉईन सुद्धा झालेले आहेत, तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.